घर माझ्या बिझनेसवर चालतंय? त्या बिझनेसचं जर वाटोळं झालं ना, जे आता होण्याच्या मार्गावर आहे, तर त्या भालेरावचे पैसे जर मी नाही दिले ना, तर माझा जीव घेईल तो. आहे त्या कपड्यांची रस्त्यावर याल तुम्ही. असं काय बोलू नकोस, तुला काही होणार नाही बघ. आज एकादशी आहे, आम्ही बायका घरात सुख शांती लाभण्यासाठी उपास करतोय. तुझी बायको पण कडक उपास धरेल बघ. लॉजिक, प्रॅक्टिकल विचार काहीतरी. होईल रे, सगळं व्यवस्थित होईल. फक्त आपली श्रद्धा असायला हवी. या घरात कोणी माघारच घेत नाही. माझा पोरगा खूपच टेन्शन मध्ये आहे. ते टेन्शन घेत नाही, देतात. अनु, अवीचा नसला तरी माझा या गोष्टीवर विश्वास आहे. तुला एकादशीचा कडक उपास करायचा आहे, आणि तो सुद्धा फराळ न खाता, कळलं? होय. आई, झालं का तुझं पुन्हा सुरू? अगं काय चाललंय हे? एकटीने काम करून थकली आहे बिचारी. शांताताई होत्या त्या सुद्धा रजेवर गेल्या, त्यात हे काल डोक्याला लागलं. जरा तरी माणुसकी दाखव. अरे मी तिच्या नवऱ्यासाठीच उपास करायला सांगते ना. आई, तुला जर एवढीच काळजी आहे ना, तर आई म्हणून तू उपास कर ना खडक गावीसाठी. या वयात आईला उपाशी ठेवशील? ए तुमचं माहित नाही, पण मी हे उपास बिपास करणार नाही. आज माझ्या ऑफिसमध्ये पिझ्झा पार्टी आहे, सो मी तिकडे जाणार आहे. तुझ्याकडून आमची कसलीच अपेक्षा नाही. हो आई. तुझं तू कर. ओके. अनु, तुझ्याकडून कुठलीही चूक होता कामा नये, कळलं? ती बिचारी ऐकून घेते ना, म्हणून त्याचा गैरफायदा घेताय तुम्ही. सांगून काही उपयोग नाहीये तुम्हाला. हिचा नवरा हिला विचारत नाही, आणि माझ्या नवऱ्याला बघावं तेव्हा वहिनीचाच पुळका येतो. आता बघाच मी काय करते ते. अनु, अगं झालं की नाही फराळाचं? भुकेनं पोटात कावळे कोकलतायत. हो आई, झालंय सगळं, आणते. अनु तू इथे आहेस? ती पिहू कधीपासून बोलावते तुला? हो वहिनी, आईंना भूक लागली आहे, मी एवढं देते त्यांना, मग जाते. हा अगं तिला कॉलेजला जायचे अनु. आधी बघ तिचं काय ते, हेच द्यायचं ना, मी देते आईना, दे. बरं ठीक आहे, मी खिचडी वाफेला ठेवली आहे, एवढंच वाढायचं, बाकी सगळं वाढलंय मी. हा द्याल ना तुम्ही? देते. हा बरं, आलेच. हा हो. कुठे गेली? किती वेळ? तू मला चिमट्या काढ गो. केवढे जोराने चिमट्या काढलास? तू का घेऊन आलीस? ती कुठे उलटली? काय माहित कुठे गेलीये. तुम्ही कधीपासून भूक लागले करताय, म्हणून म्हटलं मीच घेऊन येते. या या बसा, आधी खाऊन घ्या. हो 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 हो, अगं बाई, वयामानाप्रमाणे हल्ली उपास झेपतच नाही मला. ते बरं झालं आणलंस तू ग बाई. आई सावकाश सावकाश खा. आणखी काही आणू का तुम्हाला? मी सांगेन तुला.
खिचडीत खडा सापडला का? लसूण? खिचडीत लसूण? काय? अनु, ए अनु, अनु कुठे आहे? अनु, आई अनु, काय काय झालं आई? हे काय? हे काय? काय? लसूण. लसूण? इतकी वर्ष झाली लग्नाला, साधी खिचडी बनवता येत नाही. खिचडीत कोणी लसूण टाकतं का? आई नाही हो, उपवासासाठी नेहमी मीच बनवते ना खिचडी. मी का टाकेन लसूण खिचडीत? ते मला काय सांगू नकोस. खिचडी तू बनवलीस ना, मग तूच टाकलंस लसूण. मुद्दाम माझा उपास मोडलास ना. एकादशीला लसूण खाऊ घातला असतो मला. अगं नरकात जाशील, नरकात. आई खरंच सांगते, खिचडी मीच केली आहे, पण त्यात लसूण कसा आला मला नाही माहित. आई, तू आजीला फराळ देताना माझ्या रूम मध्ये आली होतीस, तेव्हा किचन मध्ये कोणी होतं? हो, सीमा वहिनी. तू मला हाक मारलीस हे सांगायला वहिनी आल्या होत्या. मी फराळाचं ताट वाढतच होते, वहिनी म्हणाले मी देते आईंना. वा ग वा, हे बरं आहे तुझं. नाही, मी हिला एवढी मदत केली त्याचं काही नाहीये तुला, म्हणून आईंचा उपवास मोडला चाळ माझ्यावरच घालतेस. काकू एक मिनिट, एकतर आईला बोलवायला मी तुला सांगितलंच नव्हतं, तरी तू निरोप दिलास. असेल मला उशीर व्हायला नको म्हणून असेल. म्हणूनच तू म्हणतेस ना लसूण तू टाकला नाहीस, आणि आजीला वाटतंय तो आईने टाकला. मग आपण एक काम करूया, दोघींच्या हाताचे वास घेऊया. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आजी तूच चेक कर. हिच्या हाताला शेंगदाण्याचा वास येतोय. काकू, तू स्वतःला काय डिटेक्टिव्ह समजतेस? तू नाही ना केलंस, मग बघू दे आजीला. दे. सुगंध आहे तो हिच्या हाताला. लसूण टाकल्यावर हात हँडवॉशने धुतले असतील. जस्ट शट अप. तुझ्या आईला वाचवण्यासाठी सगळं आळ माझ्यावर घालतेस पिहू. मोठी काकू आहे मी तुझी, नात्याचा तरी जरा मान ठेव. अरे बस करा. एक तर माझा एकादशीचा उपास मोडलात तुम्ही, आणि वाद घालताय. अनु, तू तरी तुझा कडक उपास पाळ दिवसभर. हो आई, मी पाळेन उपवास. पिहू ऐक ना बाळा, तुला कॉलेजला जायला उशीर होत असेल, तू निघ. हो, खरं तर मी थांबले असते तुझ्यासोबत, पण माझे इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत आज. आई पण तू सांभाळून राहा. मी घेईन काळजी, तू निघ. ए थांब. असू दे, आई ते लसूण. असू दे, तू जा तुझ्या कामाला.
आली मोठी शहाणी, मला एक्सपोज करणार. हिला एक दिवस चांगलाच धडा शिकवायला हवा. उपास सुटला तरी पोटासाठी खावं लागतंय मला. देवा, आपलं म्हणून माफ कर रे मला. कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या आईला देऊ नकोस. त्याचं रक्षण कर, मी खाते. समोर बघा, हवालदार. थांब बघूया जातोय का नाही. अरे जातच नाही. एक काम करू, आता जाऊ दे याला, नंतर बघू याच्याकडे. नंतर नाही, आज संध्याकाळी त्याचा गेम करायचा. चल आता. काय ग, तुला ब्रेकफास्ट नाही करायचा? हे काय, मी फळं खातीये ना. फलाहार. हॅलो, हाय शेफाली, गुड मॉर्निंग. बोला. ए म्हणजे काय, ऑफकोर्स येस. मी कालच सांगितलं होतं मी पार्टीला येणार आहे म्हणून. मग आमच्या घरी कोणी खात नाही म्हणून मला खाता येत नाही. बाहेर खाऊच शकते ना मी. म्हणजे काय, ड्रिंक शिवाय पार्टी असते का? हं? तू खूप बोलतीयस. आपण संध्याकाळी भेटूयात, नाही येणार आहेस ना संध्याकाळी? मग या, चल, बाय 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 बाय. या. दिव्या, हा. तू पार्टीला चाललीस? अरे आमच्या प्रोजेक्ट कम्प्लिशनची पार्टी आहे. आई, मला रात्री यायला उशीर होईल ना जरा. आज पार्टी आहे आणि हो, डिनर सुद्धा पार्टीतच होईल. हा, मी येते. बाय 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 बाबा. बाय. गुड डे गुड डे गुड डे. अरे माझी पण आज एक मीटिंग आहे महत्वाची. मे बी मला पण रात्री उशीरच होईल. मी बहुतेक तिकडनं जेवण करून येईल. ओके. आई, मला माहिती आहे तुझा उपास आहे आज. मी वेळेवरच येणार आहे घरी. मी आलो की मग आपण दोघं एकत्र जेवू. हा आई. ए आई, काय कुठे हरवलीस? बरं वाटत नाहीये का तुला? मी बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना बोलवू का? ठीक आहे मी. आणि तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी करायला. मग मला काय होणार आहे? ठीक आहे. खोटं बोलतेस तू. तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय आई. सांग ना, काय झालंय? बंधारा रे, आपल्या अनुभद्दल खूप वाईट स्वप्न पाहिलं रे मी. तेव्हापासून डोळ्याला डोळाच नाहीये माझ्या. मनाला सारखी हुरू वाटतेय रे. अनुच्या घरी सगळं ठीक असेल ना रे? तू कशा एवढा विचार करतेस? सगळं ठीक असणार आहे. आणि आहे बघ, तुला जर एवढीच काळजी वाटत असेल, भीती वाटत असेल ना, तर ताईला फोन कर. छे रे, फोनवर सुद्धा मन मोकळेपणे बोलण्याची कुठे मुभा आहे तिला. सारखी मनावर ताण घेऊन बोलत असते फोनवर. लगेच फोन ठेवून देते. अगं, तू नको एवढी काळजी करूस. ऐक नाही बघ, आपण पिहूला फोन दिलाय की नाही? हा, आणि पिहूने मला अजून तरी फोन केलेला नाहीये. म्हणजे ताईच्या घरी सगळं नॉर्मल आहे.
तू नको एवढा विचार करूस. हा तसंच असू दे रे बाबा. संसार माझा रेखिते, संसार माझा रेखिते, वाटेलवी ही चालता. मी संसार माझा रेखिते. आई, आई, काय ग? हा मी काय झोपून राहिला. तिकडे तुमची सून तुमच्या नकळत काय काय करते ते एकदा बघाच. काय करते? मी नाही हं बोलून वाईट होणार, नाही तर नंतर ना सगळेजण येऊन मला दोष देतात की मी तिच्या चाड्या करते तुम्हाला. मी नाही बाबा काही बोलणार. आता तू सांगतेस की झोपू मी? नाही नाही, राहू दे, झोपा झोपा. नंतर येऊन मला बोलू नका की मला का आधी सांगितलं नाहीस बाई. कमी जास्त झालं ना तर तुम्हालाच त्रास होईल, माझं काय. न काय? म्हणून म्हणते आई, एकदा चला आणि स्वतःच्या डोळ्याने बघून घ्या आणि काय करायचं ते तुम्हीच ठरवा. पण काय कर? तू पण अशी आहेस ना. चल, काय झालं? अनु, ए अनु, काय झालं आई? काय गं? तुला लाज नाही वाटत? देवाला फसवतेस? मी तुला सांगितलं होतं एकदम कडक उपास कर, ते सुद्धा तुझ्या नवऱ्यासाठी. पण तू खोलीत बसून जेवतेस. ते बघ ताट. हे ताट आई, हे माझं, मी खरंच काही खाल्लं नाहीये सकाळपासून. पाण्यावर उपवास केलाय. अगं औदशे, एक तर सकाळी माझा उपास मोडलास, ते पाप कमी नाही झालं तुझं, तर आता ताट भरून जेवलीस. एक दिवस उपाशी राहिली असतीस तर का बेणी असतीस. पण नाही, तुला थाराच होत नाही, नुसते खाका सुटली ना तुला. आई, वहिनी, मी देवाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही खाल्लं नाहीये. करून सवरून देवाची खोटी शपथ घेतेस? लाज नाही वाटत तुला? तो काय पुरावा आहे ना तू उपास मोडलास ते. ते काही नाही, आता तू मिठाचं पाणी प्यायचं आणि जे काही तुझ्या पोटात आहे ना ते सगळं उलटी करून टाकायचं. मी घेऊ नका मिठाचं पाणी? आई, माझ्यावर विश्वास ठेवा. अन्नाचाही कण पण नाहीये माझ्या पोटात. मी खरंच काही खाल्लं नाहीये आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये. पण पोटात काहीही नसताना मी उलटी केली तर मला त्रास होईल आई. त्रास होईल म्हणे? किती निर्लज्ज आहेस ग तू.
लक्षात ठेवा नो, तू मला नाही देवाला फसवलंयस आणि ह्याच्यामुळे जर का माझ्या आवीचं बरं वाईट झालं ना तर तुझी खैर नाही. सीमा ताट घे चल. आई 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 घरची इडापिडा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धन्याला मुलाबाळांना उदंड आयुष्य लाभो. काय होतंय? बाहेर वारा पण नाही, मग दिवा का फडफडतोय? मी तुला सांगितलं होतं एकदम कडक उपास कर, ते सुद्धा तुझ्या नवऱ्यासाठी. पण तू खोलीत बसून जेवतेस. ते बघ काय. लक्षात ठेवा नो, तू मला नाही देवाला फसवलंयस आणि ह्याच्यामुळे जर का माझ्या आवीचं बरं वाईट झालं ना तर तुझी खैर नाही. देवी आई, तुला माहिती आहे की मी कडक उपवास केलाय, अगदी आईने सांगितलं तसा. मी नाही खाल्लं, मी काहीच चुकीचं केलं नाही. देवी आई, तू कधीच कोणाचं काहीच वाईट करत नाहीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे अवी जर संकटात असतील ना तर त्यांचं रक्षण कर, त्यांना सुखरूप घरी घेऊन ये. माझ्या घरात सुख शांती नांदू दे. अवींची काळजी घे देवी आई, त्यांची काळजी घे.